माझा नमस्कार. आपल्या मुंबईमध्ये जे मराठी बांधव इथं दाखल झालेत त्यांना कळकळीची आणि विनंती आहे. आपण जिथे सध्या थांबलेलो आहेत तिथे सर्वांनी BMCने काय केलेलं आहे, 2 दिवसामध्ये अगोदर कचरा साफ केला, पण 2 दिवसापासून इथं कचरा साफ नाही केला, कुठली साफसफाई नाही, स्वच्छता नाही, काय नाही. त्यांनी असं घाणीचं साम्राज्य केलंय आणि उद्या हेच फोटो काढून हे क्वार्टरला दाखवतील किंवा मुंबई मराठ्यांनी अशी घाण केली आणि मराठ्यांमुळे मुंबई जाम झाली. पण माझं सर्व मराठा बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, आपण जिथं झाडू दिसन, काडी दिसन तिथून घ्या आणि मुंबईत आपलं हे सगळं साफ करून घ्यायचं काम आपण करायचं आहे. आणि माझं सरकारला विनंती, आपले महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना विनंती, साहेब तुम्ही आम्हाला साफ करतो ना, आम्हाला झाडू देणे, सगळ्या दुकानं बंद आहेत, आम्ही फिरलो इथे झाडू भेटत नाहीये, इथं कुणी फडा नाहीये, आम्ही मुंबई साफ करायची कशी? आम्हाला जर समजा संध्याकाळपर्यंत मुंबई साफ करण्यासाठी झाडूची उपलब्धता नाही दिली तर आम्ही अंगातले कपडे काढून आम्ही स्वतः मुंबई साफ करून स्वच्छ करून घेऊ. आणि माझी ह्या सरकारला विनंती, तुम्ही कितीही दुकानं बंद करा, कितीही काय करा, साहेब सकाळपर्यंत आम्हाला झाडूची व्यवस्था नाही झाली तर आम्ही गावाकडनं झाडू बोलून घेऊ, गावाकडनं गाड्या भरून झाडू आणू, कारण की मुंबई स्वच्छ सुंदर ठेवून आमचं कर्तव्य. तुम्ही कितीही कर्मचारी बंद ठेवा, तुम्ही कितीही कर्मचाऱ्याला काम देऊ नका, तुम्ही कितीही कर्मचारी सांगा तुम्ही आता कामावर जाऊ नका. हा मी आता पहिला झाडू हातात घेतलेला आहे आणि मी शपथ घेतो माझ्या छत्रपती शिवरायांची की मी आतापासून मुंबईमधली पूर्ण या म्हणजे जी CST आंदोलन चालू आहे तिथली साफसफाईचं काम मी आतापासून चालू केलेलं आहे आणि करणार आहे. तरी सरकारला माझी विनंती, मुंबई आयुक्तालयातील आयुक्तांना माझी विनंती, आम्हाला झाडूची उपलब्ध करून द्या. कर्मचाऱ्याची गरज नाही आम्हाला, फक्त झाडू पाहिजे, कुठलाही कर्मचारी नको. आणि तुमची जी गाडी आहे असते कचऱ्याची ती गाडी उपलब्ध करून देण्यात यावी, जे की आमच्या कुठल्या उद्या तुम्ही बोट ठेवू नका की मराठी आले आणि मुंबई साफ करून गेले. आणि माझ्या सरकारला कळकळीची विनंती आहे, तुम्ही मला आमचा आरक्षणाचा मुद्दा आहे, हा रास्त आहे जरांगे पाटलांचा, आणि आमचं आरक्षण देऊन टाका आणि मुंबई तुमची साबीत घ्या. आणि मी एक लक्षात ठेवतो, या मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आपला मराठी माणूस जर मुंबईमध्ये बघितला तर हॉटेलमध्ये कामाला आहे, टॉयलेट साफ करायला आहे, हॉटेलमध्ये कचरा गोळा करायला आहे, आणि बाकी इतर राज्यातून आलेले माणसं त्यांचे व्यापारी दुकान आहेत. आणि मराठी माणसाला काय किंमत मुंबईमध्ये ठेवलेली आहे. तरी माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की मुंबईचा हा मुद्दा लवकरात लवकर आमचा सोडवा. आरक्षणाची का गरज आहे? कारण की 99% घरी बसतो, 70% नोकरी करतो. जर अशी कंडिशन असेल तर मग आरक्षण मागायचं नाही तर काय नसता. सरकारला आमची कळकळीची विनंती, आम्हाला सरकारने काल एक विषय काढला होता, यांना राजकीय आरक्षण पाहिजे. कोणीतरी म्हणलं मनोजदादा सरपंच व्हायचं. अरे मनोजदादा हा जर सरपंच होणारा माणूस असता, अरे 100 गाड्या पैसे पाठवत होते, बिचारे एका पण पैशाला हात नाही लावला. पण तुम्ही असे गलत आरोप करू नका, कारण की आज वेळ आमच्या लक्षात ठेवा. आज आम्ही तुमच्या दारात आहेत पण उद्या तुम्हाला आमच्या दारात यायचंय हे लक्षात ठेवा. माझी कळकळीची विनंती, एवढा त्रास करू नका, एवढा अंत बघू नका. आणि माझं सरकारला विनंती, साहेब 4 दिवस झाले मराठ्याचा अंत बघू नका, मराठ्याचा अंत बघू नका. मराठ्यांचा कधी भाडका होईल हे सांगता येत नाही. आणि उद्या जर काही कमी जास्त झालं त्याला सर्वस्व जबाबदार हे फडणवीस सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ही माझी कळकळीची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा पवार जे आहेत, हे तिघं पण जबाबदार आहेत ना कुठेतरी यांना? नाही, या तिघांचं पण काम आहे. अरे अजितदादा पवार मराठ्याचा, एकनाथ शिंदे मराठ्याचा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे कुठले ब्राह्मणाच्या जातीचा विषय काय नाही. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतो मराठा असं काही नाही. देवेंद्र फडणवीस कसं का करणार टार्गेट? आज तुम्ही पदावरून बाजूला, तुमचं नाव सगळं आम्ही घेणार नाहीत. पदावर आहेत म्हणून पदावर आज हा उच्च पदावरती जोही माणूस असेल, हा कुठल्याही समाजाचा असो, त्याच्याशी घेणं देणं नाही. म्हणजे तुमचा रोष हा अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पण आहे. हा, कारण काय जो सत्तेत माणूस आहे आमचा त्याच्यावर रोष आहे. आमचा मुख्यमंत्री ते आज अहो तुम्ही लक्षात घ्या, घरातला करता माणूस जर समजा एवढे त्रास देत असेल, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे आमचे करते माणसं आहेत घरातले, एकाला तुम्ही पकडलं जाताना एकाला लाताने असं मारता, ही कंडिशन नको आहे. ह्याच्यासाठी आमचं एक कळकळीची विनंती सरकारला, दोन्ही मुख्यमंत्र्यांना. दादा मुद्दा आपला असा होता की आता हे जे घाण व्हायली ते 2 दिवस थोडंसं साफ दिसलंय, आता तिसऱ्या दिवशी महानगरपालिकेचे वगैरे महानगरपालिकेचे आयुक्तांना, आमचे महानगरपालिका आयुक्तांना दादांनी पहिल्या दिवशी सांगितलंय उपोषण संपू द्या, मी तुमच्याकडे बघल. साहेब तुम्ही पण आयुक्त आहेत, तुमचं काम आहे सगळं लक्ष द्यायचं. इथं काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार नाही, तुमचं काम आहे. हा तुम्हाला आदेश जर असेल वरून साफसफाई करू नका, आम्हाला लेखी स्वरूपात द्या, आम्ही मग बघतो पुढे काय करत. पण त्याला खूप टाईम लागेल, त्याच्यासाठी कळकळी
उद्या उद्या सकाळपर्यंत पूर्ण साफ करून घेण्याचं काम आयुक्त जर महानगरपालिकेचे लोक नाही आले तर मराठी हे घाण राहू देतील की काढून टाकतील? मराठी सगळे घाण काढून टाकणार. पण माझा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आम्हाला झाडू उपलब्ध नाही करून देत आले. आम्ही प्रत्येकाने पैसे देऊन झाडू आणायची आमची तयारी आहे. प्रत्येकाने आम्ही स्वतः झाडू दुकान उघडे करून दे. तुम्ही मी मगाशी बोललो दुकानं उघडे करून द्या साहेब. दुकान तुम्हाला या एरियामध्ये झाडू मिळत नाही, तुमची तयारी आहे का? इथे मला मी मगाशी गेलो तिथे साईडला आम्ही सकाळपासून झाडू धुवतोय. मला एक पहिल्यांदा झाडू दिसला, मी आता हातात घेतला आणि आता मी माझं काम करायला चाललेलो आहे. तुमच्या समोर मी माझं काम करणार आहे. आता मला काय कोणाची आडवाची गरज नाही. नक्कीच कारण की मुंबईमध्ये मुंबई हे माझी आपली आहे, मुंबई मराठ्यांची आहे, महाराष्ट्राची सगळ्यांचीच आहे. हा. मुंबई स्वच्छ राहिलीच पाहिजे. स्वच्छ राहिली पाहिजे, असं नाही की सुंदर मराठी राहिली पाहिजे. मुंबईमध्ये घुसले म्हणून त्याला मुंबईला घाण करायचं असं काही नाही, नाही. ते आपलं काम नाही. धन्यवाद साहेब. धन्यवाद धन्यवाद दादा. लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, नाही कुणाच्या बापाचं.